विशिष्ट वाङ्मयीन कालखंडाचा अभ्यास यामध्ये आपण शिवकालाचा अभ्यास करणार आहोत. काळाचा आणि वाङ्मयाचा अन्योन्य संबंध अतिशय दृढ असतो असे फ्रान्सचे भाषातज्ञ A.H. तेन यांनी म्हटलं आहे. कोणत्याही देशातील किंवा समाजातील वातावरणाला वंश, काळ आणि परिस्थिती ह्या कारणीभूत असतात. त्यांच्या प्रभावाने समाजातील सांस्कृतिक जीवनाची म्हणजे धर्म, कला, तत्त्वज्ञान, राज्यसंस्था, कुटुंबसंस्था यांची जडणघडण होत असते. महाराष्ट्राच्या आणि मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याचा अंत होऊन 1350 पासून बहामनी राजवटीला आरंभ झाला. ही राजवट जुलूम, अत्याचार आणि अनाचार यांची होती. त्याचा परिणाम मराठी राजकीय कर्तृत्व आणि मराठी वाङ्मय यावरही झाला. परंतु इसवी सन 1600 नंतर निजामशाही, आदिलशाही, शिया सुन्नी, दक्षिणी परदेशी या भेदांपायी मुसलमान राजवटींमध्ये वैमनस्य वाढू लागलं. या शाह्यांच्या पदरी असलेल्या मराठा सरदारांच्या कर्तृत्वाला आणि कर्तबगारीला वाव मिळू लागला. त्यांना मिळालेल्या जहागिरीच्या प्रदेशातील लष्करी आणि कारभारविषयक जबाबदारी यांच्याबरोबरच मुत्सद्दी आणि विश्वासू लोकांचा सहवास यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास आणि उत्कर्षाची आकांक्षा वाढीस लागली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहाजीराजे भोसले आणि यातूनच शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली. इसवी सन 1646 त्यांनी स्वराज्याचे तोरण उभारले आणि थोड्याच काळात वेगवेगळ्या शाह्यांना शह देऊन 1674 मराठी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमुळे मराठी जनतेच्या मनात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. पराक्रमाला चेतना मिळाली, अस्मिता जागृत झाली, महत्वाकांक्षा वाढू लागली, मराठ्यांचे स्वराज्य विस्तारू लागले. याचा परिणाम राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात झाला. स्वराज्य निष्ठा निर्माण होऊन मराठे महाराष्ट्राबाहेर जाऊन पराक्रम गाजवू लागले. सामाजिक दृष्टीने समाजाला स्वास्थ्य आणि शांतता मिळाल्यामुळे सुबत्ता वाढू लागली. धार्मिक क्षेत्रात नवचैतन्य संचारले. तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासारखे संत, रघुनाथ पंडित, मोरोपंत यांच्यासारखे आख्यान कवी निर्माण झाले. वीरांचा पराक्रम गाण्यासाठी शाहिरी वाङ्मय, वीरांच्या रंजनासाठी लावणी वाङ्मय निर्माण झाले. याच काळात ब्राह्मण आणि मराठा जातीत अनेक कर्तबगार, रणवीर आणि मुत्सद्दी निर्माण झाले. मराठी भाषा राजभाषा बनली. बखरीसारखे गद्य वाङ्मय भरभराटीला येऊ लागले. ग्रंथनिर्मितीची जणू लाटच उसळली. साहित्यातही विविध प्रकार निर्माण झाले. त्यात संत साहित्य, पंत साहित्य, अभंग, आख्याने, बखरी, पोवाडे, लावण्या, गवळणी इत्यादी सर्व प्रकार होते. म्हणजेच या स्वराज्यामध्ये विक्रम आणि वैराग्य, पांडित्य आणि कवित्व यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. वैशिष्ट्ये: संस्कृत ग्रंथांची भाषांतरे करण्यास सुरुवात झाली होती. महाभारत, रामायण, भागवतातील दशमस्कंधावर टीकात्मक स्वतंत्र ग्रंथ निर्माण झाले. अभंग, पद, स्तोत्र यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. संत कवींनी भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन ईश्वरविषयक भावना प्रगट केलेल्या दिसतात. लोलीम राजाची शृंगारी कविता याच काळातली. हा काळ संत कवींच्या स्वतंत्र ग्रंथरचनेच्या काळाचा आणि भाषांतर उत्पत्तीच्या काळाचा मध्यबिंदू आहे. वाङ्मय संभार प्रचंड दिसतो. शिवराम स्वामी, तुकाराम, वामन पंडित, रामदास यांच्या ग्रंथांची यादी फार मोठी आहे. लाखो ओव्यांच्या टीका लिहिल्या गेल्या या काळात. या काळातील वाङ्मयाचे आणि वातावरणाचे स्थूल अवलोकन केल्यास वाङ्मयाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता. महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा काळ होता. महाराष्ट्रीय कर्ते दक्षिणेच्या टोकापर्यंत गेले होते, तर शिवरायांच्या पदरी उत्तरेकडील कवी आले होते. संस्कृत, मराठी, हिंदी कवी हे सर्व शिवरायांच्या आश्रयाला होते. शिवरायांच्या मनात देखील
ग्रंथकारांविषयी आदरवृत्ती होती. पोवाडे लिहिण्याची चाल जुनीच होती. तिला शिवकालात उत्तेजन मिळाले. कवीला पोवाडे रचण्यासाठी माहिती दरबारातून मिळत असे आणि पोवाडा रचल्याबद्दल इनामही मिळत असे. शिवरायांनी उत्तरेकडील हिंदी भाषेत कविता लिहिणाऱ्या कवीसही आश्रय दिला होता. त्यामुळे वाङ्मयास आश्रय देणारे म्हणून भोसले घराण्याची कीर्ती दिल्लीपासून रामेश्वरापर्यंत पोचलेली होती. शिवकाल हा एकंदर विद्येच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हे तात्कालीन संस्कृत भाषेतील काव्य आणि काव्येतर वाङ्मय यावरून लक्षात येते. या काळातील जे मराठी ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी संस्कृत ग्रंथांचीही रचना केलेली आहे किंवा काही ग्रंथकारांनी संस्कृत आणि मराठीत ग्रंथ लिहिलेले आहेत. ज्योतिष वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ हे संस्कृतमध्ये आढळतात. शिवाजी महाराजांनी उत्तेजन दिल्यामुळे याच काळात संस्कृत नाट्यवाङ्मयही वाढलेले दिसून येते. याच काळात देशी भाषेतून नाटके आणि ललित होत असत. त्याचा परिणाम संस्कृत नाट्यवाङ्मयावर झालेला आहे. तसंच देशी धार्मिक वाङ्मय आणि लोककला किंवा जानपद कला यांचाही परिणाम संस्कृत वाङ्मयावर झालेला दिसतो. स्वराज्याच्या कालखंडातील भौतिक उत्कर्षाच्या कालाचे प्रतिबिंब रामदास, वामन पंडित, आख्यानकवी आणि शाहीर यांच्या साहित्यात पडलेले दिसते. या काळातील वाङ्मय एकांगी किंवा निष्प्रभ न राहता सर्व बाजूनी संपन्न आणि समर्थ झाले आहे. मराठी राजभाषा होऊन देशभर ग्रंथनिर्मितीची लाट उसळली. त्यामुळे विविध ठिकाणची, नाना पंथांची, सर्व जातींची संत, पंडित कवी, शाहीर, चिटणवीस, खबरनवीस इत्यादी मंडळी विपुल आणि विविध साहित्य निर्माण करू लागली. ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकाराची भरगच्च वाङ्मय निर्मिती या कालखंडात झालेली आहे. शाहिरी वाङ्मयाला मराठी काव्याची प्रभात असे अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी संबोधलेले आहे. शाहिरी वाङ्मय हे प्रामुख्याने बहुजन समाजाला शौर्याची प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचे मन रिझवण्यासाठी निर्माण झाले. म्हणून ते वीररस आणि शृंगाररसपूर्ण आहे. पोवाडा हा वीररस प्रधान असून त्याचा थाट वक्तृत्वासारखा आहे. त्या काळातील मराठ्यांच्या पराक्रमाचे आणि शृंगाराचे, सामाजिक चालीरीतींचे, राजकीय घडामोडींचे जिवंत चित्रण शाहिरी काव्यामध्ये आपल्याला आढळते. मराठी मन यामध्ये प्रतिबिंबित झालेले आहे आणि हाच तर त्यावेळच्या आणि त्यापूर्वीच्या पारंपरिक मराठी काव्यापेक्षा यात दिसून येणारा विशेष आहे. त्यामुळे शाहिरी कविता ही खरीखुरी कविता आहे असे श्रीम वर्दे यांनी म्हटलेले आहे. हा काव्यप्रकार शिवकालापासून उदयाला आला असं जरी म्हटलं तरी त्याचं मूळ फार प्राचीन आहे. यादवकालीन वाङ्मयात अधूनमधून शाहीर, भाट असे उल्लेख आढळतात. पोवाडा म्हणजे पराक्रमाचं गाणं असा अर्थ असल्यामुळे मधल्या मुसलमानी राजवटीत पोवाडा हा वाङ्मय प्रकार मागे पडला असावा. पण शिवाजीराजांनी स्वराज्याची स्थापना करताच या वाङ्मय प्रकाराला पुनर्जीवन मिळाले आणि मराठी वीरांच्या वाढत्या पराक्रमाच्या बरोबरीने त्यांचे गुणगान करण्याच्या निमित्ताने पोवाड्यांची निर्मिती वाढली. आगिनदासाचा अफजलखानाच्या वधाचा पोवाडा हा सर्वात जुना पोवाडा होय. तो जिजाबाई साहेबांच्या सांगण्यावरून लिहिला गेला. तसेच सिंहगड प्रसंगावर तुळशीदासाचा पोवाडाही प्रसिद्ध आहे. प्राचीन मराठी गद्य वाङ्मयामध्ये महानुभाव पंथीयांच्या लीळाचरित्रानंतर जवळजवळ 400 ते 500 वर्षांनी शिवकालामध्ये मराठी गद्य वाङ्मयाला पुन्हा सुरुवात झाली. शिवकालामध्ये गद्याच्या प्रांतात बखर वाङ्मय हा नवा प्रकार जन्माला आला. मुसलमानी सत्ताधाऱ्यांच्या तवारिखा, शाहनामे इत्यादी ऐतिहासिक वृत्तांत लेखनाच्या प्रकारापासून प्रेरणा घेऊन स्वराज्याच्या स्थापनेनंतर मराठ्यांनीही
आपल्या राजाची हकीकत देण्याच्या उद्देशाने बखरी लिहिल्या. इतिहास लिहिणे, माहिती सांगणे, चरित्रकथन या उद्देशाने बखरीची निर्मिती झाली. बखरीची निर्मिती एका विशिष्ट परिस्थितीत किंवा राजकीय पुरुषाच्या आज्ञेने झालेली असते. त्यामुळे राजदरबारी भाषा त्यामध्ये दिसून येते. तिची सुरुवात पुराण पद्धतीची असते आणि शेवटी फलश्रुती असते. भाषा प्रौढ आणि रसाळ असते. लहान सुटी वाक्य, उत्कृष्ट निवेदन पद्धती, तत्कालीन सामाजिक जीवनाचा परिचय, प्रसंगवर्णन, निवडक शब्द, अलंकार, म्हणी ही वैशिष्ट्ये बखरीमध्ये दिसून येतात. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची याप्रमाणे मराठी वाङ्मयातील सर्वश्रेष्ठ स्थान तुकोबारायांना देण्यात आले आहे. धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरदुःखापेक्षा धर्मनीतीचे श्रेष्ठत्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे आणि सदाचाराचे महत्त्व इत्यादी उच्चतर जीवनमूल्यांची ओळख तुकारामांनी सर्वसामान्य जनतेला करून दिली. वर्णश्रेष्ठत्व, पांडित्य, कर्मठपणा ही मोठेपणाची लक्षणे झिडकारून व्यक्तिगत चारित्र्य, भक्तिभाव आणि निष्ठा यांची थोरवी स्वतःच्या वर्तनाने सिद्ध केली. म्हणून तर रामेश्वर भट्टांसारखे ब्राह्मण आणि शिवाजीराजांसारखे पराक्रमी राजे त्यांच्या चरणी लीन झाले. शिवकालीन प्रवृत्तींशी, आकांक्षांशी पूर्णतः समरस असलेले संत कवी म्हणजे समर्थ रामदास त्यांच्या अस्मानी सुलतानी आणि परचक्र निरूपण किंवा आनंद वनभुवन यासारख्या त्यांच्या रचनांवरून तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयी इतर संतांच्या तुलनेत रामदास अधिक जागृत होते हे दिसून येतं. बदलत्या देशकाल परिस्थितीप्रमाणे समर्थ रामदासांनी भागवत धर्माला महाराष्ट्र धर्माचे वळण लावले. करंटा दैववाद किंवा निष्क्रिय उदासीनता यांच्याविरुद्ध प्रयत्नवादाची शिकवण त्यांनी दासबोध आणि मनोबोध किंवा मनाचे श्लोक यामधून दिली. शिवकालाच्या अगोदर संत एकनाथ यांनी अध्यात्मक विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रामायण, महाभारत या पौराणिक आख्यानातील कथा, काव्य यांचा उपयोग आपल्या वाङ्मयात केला. त्यामुळे भक्तीबरोबर भावना आणि पांडित्याबरोबर लौकिकता त्यांच्या काव्यात आली. त्यांचा वारसा त्यांचे नातू मुक्तेश्वर यांनी पुढे चालवला आणि त्यानंतर पंडिती कवींचा एक स्वतंत्र गट निर्माण झाला. त्यांनी टीकात्मक, आख्यानपर अशी काव्यरचना केली. स्वरूप आणि वैशिष्ट्ये मराठी काव्यातला एकांगीपणा दूर करून त्यात विविधता आणली, कलात्मकता आणली. प्रपंच परमार्थाचा बोध सर्वसामान्य लोकांना व्हावा हा या काव्याचा हेतू होता. तत्कालीन संतवाङ्मय आणि शिकवणुकीचा प्रभाव त्यांच्या मनावर होताच. त्यांचे काव्यविषय संसारी लोकांचे होते तरी त्यातून प्रगट होणारा आशय पारमार्थिक स्वरूपाचा होता. काव्यरचनेचे विषय संस्कृत साहित्य, पौराणिक कथा यातून घेतले असल्यामुळे त्यातील आध्यात्मिकता त्यांच्या वाङ्मयात दिसते. प्राचीन संस्कृत रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथावर आधारित विषय असले तरी काव्यरचना स्वतंत्र आहे. श्रीकृष्ण रुक्मिणी, शिवपार्वती, श्रीराम सीता या पौराणिक व्यक्तींना किंवा उपास्य देवतांना वर्णविषय केले. त्यांच्या चरित्रातील विवाह, युद्ध आणि संसार क्रीडा यासारखे लौकिक प्रसंग त्यांच्या कवितेचे विषय होते. त्यातून
लौकिक शृंगार, वीर, हास्य, करुण इत्यादी रसांची निर्मिती केली गेली. महाकाव्य सदृश्य सलग आणि प्रदीर्घ रचना यामध्ये दिसून येते. अलंकार प्राचुर्य, वृत्तवैचित्र्य, वर्णन कौशल्य, कथात्मक रसाळता, संवाद यांचा उपयोग केल्यामुळे नादमाधुर्य, पदलालित्य, रचना सौष्ठव हे काव्यगुण या काव्यामध्ये दिसतात. पंडित कवींच्या काव्यातून तत्कालीन समाज जीवनाचा ठसा उमटलेला दिसतो. परंतु ही आत्मनिष्ठ किंवा उत्स्फूर्त रचना नाही, तर विषयनिष्ठ आणि कलाविलास, पांडित्य यांच्या प्रदर्शनासाठी रचले गेलेले काव्य आहे. काही वेळा त्यात अतिशयोक्ती, कालविपर्यास, शृंगार आणि विभत्स रसांचा अतिरेक, अनुप्रास, यमक, अलंकारांचा हव्यास यामुळे अर्थकठीणता आणि शब्दजडता हे दोष दिसून येतात. कुटुंबवत्सल लोकांना हरिकथांच्या द्वारा भक्तिमार्ग दाखवून देण्याचे पर्यायाने संतांचेच कार्य पंडित कवींनी पुढे चालू ठेवले. या काळातील प्रमुख ग्रंथकार, कवी आणि त्यांच्या वाङ्मयाची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. महाभारतातील 5 पर्वांचे आणि 14,000च्या वर ओवी संख्यांचे भारतीय हे आख्यानकाव्य लिहिणारे कवी मुक्तेश्वर, सुश्लोक वामनाचा अशी कीर्ती मिळवणारे शृंगारप्रधान आख्यानकाव्य, त्याचबरोबर तत्त्वज्ञान अशा दोन्ही प्रांतात स्वतःचा ठसा उमटवणारे वामन पंडित, विविध वृत्तांमध्ये सुबक आणि संयमित शृंगारप्रधान असे नल दमयंती स्वयंवर लिहिणारे रघुनाथ पंडित, कवी नागेश, कूटरचनेसाठी प्रसिद्ध कवी विठ्ठल बिडकर, कटावांसाठी प्रसिद्ध अमृतराय, हरिदासांची अन्नदात्री कामधेनू असं ज्यांच्या रचनेला म्हटलं जातं ते आनंदतनय, महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या पारायण होतात असे शिवलीलामृत, हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप असे ग्रंथ लिहिणारे श्रीधर कवी, हरिवरदा ही 42,487 ओव्यांची भागवताच्या दशमस्कंधावरील टीका लिहिणारे कृष्णदयार्णव, त्याचप्रमाणे सहजानंद, पूर्णानंद, शिवराम स्वामी, अनेक नाथपंथीय कवी, आनंद संप्रदायातील, महानुभाव संप्रदायातील कवी, 108 वेळा विविध प्रकारे रामायण लिहिणारे आणि आर्या मोरोपंतांची अशी प्रसिद्धी पावलेले शिवकाळाच्या उत्तरार्धातील कवी मोरोपंत, शिवकाळातील आख्यानकवींची अशी कितीतरी नावे सांगता येतील. पंडिती वाङ्मयाची आजच्या काळात समीक्षा केली तर असं दिसून येईल, आशयाच्या किंवा जीवनविषयक दृष्टिकोनाच्या बाबतीत नवीनता आढळत नाही. सगळ्यांची जीवनदृष्टी एकच आहे. शैली, भाषा किंवा वृत्तयोजना यामध्ये थोडा वेगळेपणा आढळतो, परंतु एकाच आध्यात्मिक विचाराचे सूत्र साऱ्या वाङ्मयाच्या अंतरंगात गोवलेले आहे. हे सर्व वाङ्मय धार्मिक पंथांचा प्रचार आणि प्रसार करणारे निर्माण झाले असल्यामुळे ते एका साच्याचे बनले आहे. त्यात वैपुल्य असले तरी विविधता नाही, नवे वाङ्मय प्रकार नाहीत. विचारात, भावनाविष्कारात, कल्पनाविलासात आणि शब्दयोजनेमध्ये सर्वत्र एकसुरीपणा आणि एकच प्रवाह दिसतो. म्हणजेच आध्यात्मिक मूल्यमापनाखेरीज दुसऱ्या जीवनमूल्यांची ओळख त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे या साहित्यामध्ये कोणतीही वैचारिक क्रांती किंवा मूलगामी बदल घडून आलेले नाहीत. असं असलं तरीसुद्धा या सर्व लेखकांची आणि वाङ्मय प्रकारांची नावं पाहिली असता मराठी वाङ्मयाच्या इतिहासात हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. किंबहुना अनेक ग्रंथकार असलेला शिवकालाखेरीज दुसरा कोणताही काल नाही.